नमस्कार मित्रांनो, मी राहुल महाजन मधुर खानदेश मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज 25 एप्रिल आहे आणि 25 एप्रिल रोजी आपल्या मधुर खानदेश वृत्तपत्राला 1 वर्ष हा पूर्ण झालेला आहे. मागील वर्षी 4 एप्रिल 2025 पासून सुरू केलेला हा प्रवास आज वर्षभर याला पूर्ण झाला आहे. पत्रकारितेचा 15 वर्षाचा अनुभव आणि त्या अनुभवातून सुरू केलेलं वृत्तपत्र, या वृत्तपत्राच्या माध्यमातून सभोवतालच्या परिसरामध्ये शोषित वंचित पीडितांच्या विविध व्यथा मांडण्याचं काम या वृत्तपत्राच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. त्याचबरोबर शासकीय, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अनेक विषयांच्या बातम्या या वर्षभराच्या कालखंडामध्ये छापून या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. त्याचबरोबर आपल्या पाचोरा तालुक्यामध्ये शिंदाड या गावामध्ये जी अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीचं जे वृत्तसंकलन मधुर खानदेशच्या टीमच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडली होती आणि शासन दरबारी शेतकऱ्याची व्यथा मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला होता आणि शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी काम केलं आहे आणि तो न्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा देखील मिळाला आहे. त्याचबरोबर आपल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोघी निवडणुका पार पडल्या आहेत. दोघी निवडणुकांमध्ये शहरातील, तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला या बातम्या योग्य वृत्तांकन करून बातम्या प्रकाशित करण्याचं काम देखील या ठिकाणी केलं आहे. मधुर खानदेश हा वृत्तपत्र पाचोरा शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि राज्यात अनेक ठिकाणी या पोस्टाच्या माध्यमातून देखील जातो. मधुर खानदेश वृत्तपत्र हे शासन मान्यताप्राप्त वृत्तपत्र आहे आणि या वृत्तपत्राला पोस्टल परवाना आहे आणि पोस्टाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री असो, देशाचे पंतप्रधान असो, आमचा PRGI विभाग असो, त्याचबरोबर विविध शासकीय कार्यालयांमध्ये पोस्टाच्या माध्यमातून पाचोऱ्यातील प्रतिष्ठित व्यापारी किंवा इतरत्र ठिकाणी हा पोस्टाच्या माध्यमातून हे वृत्तपत्र राज्यभर सर्वत्र पाठवण्याचं काम मधुर खानदेशच्या माध्यमातून करण्यात येतं. आज 48वा अंक आहे. 48वा अंक देखील आम्ही पोस्टाने सर्वांना पाठवलेला आहे. त्याचबरोबर या मधुर खानदेशच्या माध्यमातून फक्त पाचोऱ्यापुरता हा विषय मर्यादित न राहता मधुर खानदेश हे डिजिटल माध्यमात देखील काम करतं. पाचोरा तालुक्यात जे नागरिक आहेत ते विविध कामानिमित्त, व्यवसायानिमित्त, शिक्षणासाठी आपल्या गावाच्या बाहेर, जिल्ह्यात, राज्यात, त्याचबरोबर देशात किंवा मग परदेशात देखील गेलेले आहेत. ते परदेशात गेलेली मंडळी देखील मधुर खानदेशच्या माध्यमातून राहुल महाजन ऑफिशियल ID वरती आपल्या पाचोऱ्याच्या बातम्या बघत असतात. अनेक मंडळी आहेत की ते दुबईला राहतात, अनेक मंडळी आहेत की ते अमेरिकेला आहेत, अनेक मंडळी आहेत की ते विविध देशांमध्ये राहतात, परंतु ते मधुर खानदेशच्या माध्यमातून पाचोऱ्याच्या ज्या बी काही घडामोडी त्यांना त्या समजतात. अनेक मला लोकांनी व्हॉट्सअपला कॉल करून त्यांनी सांगितलं, अनेकांनी मला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अनेक पाचोरा शहरातील राजकीय मंडळी आहेत, त्यांच्या माध्यमातून माझ्या मधुर खानदेशला किंवा माझ्या पत्रकारितेला कौतुकाची थाप या ठिकाणी देण्यात आली आहे. तर मित्रांनो, या वर्षभराच्या कालखंडामध्ये पत्रकारितेचा 15 वर्षाचा अनुभव घेऊन मी काम केलं आहे. यानंतर देखील समाजामध्ये विविध प्रश्न, विविध काही गोष्टी आहेत की त्या आतापर्यंत जे कोणी लोक वंचित आहेत त्यांना न्याय देण्यासाठी मी या ठिकाणी काम करणार आहे. मी राहुल महाजन मधुर खानदेशच्या माध्यमातून, माझ्या टीमच्या माध्यमातून आतापर्यंत समाजातील सर्वच घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आणि यानंतर देखील न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, आपण जर मधुर खानदेशला पसंती देत असाल तर फेसबुकला आणि इंस्टाग्रामला राहुल महाजन ऑफिशियल नावाच्या ID ला आपण फॉलो करा. त्याचबरोबर यूट्यूबला मधुर खानदेश नावाचं जे चॅनल आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा. आपण नक्कीच पुढच्या वेळेस तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅमेरामॅन प्रवीण बोरसे सोबत राहुल महाजन, पाचोरा, जळगाव.